यानंतर आज आपण पर्यावरण शिक्षण या विषयातील घटक क्रमांक 2 पर्यावरणीय समस्या याविषयी माहिती घेणार आहोत। यामध्ये एकूण 4 घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये अ मुद्दा आहे पर्यावरण प्रदूषण, प्रकार, अर्थ, व्याख्या, उगम आणि परिणाम। त्याच्यानंतर ब मुद्दा आहे जागतिक तापमान वाढ व ओझोनचा ऱ्हास आणि क मुद्दा आहे ओझोन ऱ्हास, ओझोन मोजण्याचे एकक, ओझोनचा ऱ्हास घडवून आणणारे घटक, त्याची कारणे, ओझोन ऱ्हासाचे सजीव सृष्टीवर होणारे परिणाम। हे 3 मुद्दे आता या कोरोना काळात फक्त आपल्याला अभ्यासाला आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत। ड मुद्दा जो आहे पर्यावरणीय समस्या कमी करण्यामधील वैयक्तिक भूमिका, हा मुद्दा रिड्यूस करण्यात आलेला आहे, म्हणजे याच्यावरती आपल्याला कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही। पण अ, ब आणि क हे 3 मुद्दे आपण अभ्यासणार आहोत। तर आता पहिला मुद्दा जो आहे पर्यावरण प्रदूषण, याला आपण सुरुवात करूया। पर्यावरण प्रदूषण सजीवांना हानिकारक ठरेल एवढ्याच प्रमाणात हवा, पाणी अथवा मातीमध्ये घडून येणारे भौतिक, रासायनिक अथवा जैविक बदल म्हणजे प्रदूषण होय। या पर्यावरण प्रदूषणाचे एकूण 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण झालेलं आहे। जल प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण। तर यामध्ये सुरुवातीला आपण प्रदूषणाचा अर्थ आणि व्याख्या बघूया। प्रदूषण ही एक प्रक्रिया आहे, ती मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित असू शकते। इंग्रजी भाषेत प्रदूषणाकरिता पोल्युशन हा शब्द वापरला जातो आणि हा शब्द किंवा या शब्दाची व्युत्पत्ती ही इटिमॉलॉजीनुसार किंवा त्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास पोल्यूट हा शब्द लॅटिन भाषेतील पोल्यू नेम या शब्दापासून तयार झालेला आहे। तर या लॅटिन भाषेतील या शब्दाचा अर्थ असा होतो खराब किंवा घाणेरडे करणे। आता या व्युत्पत्तीशास्त्रानुसार आपण प्रदूषणाचा अर्थ बघितल्यानंतर प्रदूषणाच्या नेमक्या व्याख्या काय आहेत ते बघूया। तर पहिली व्याख्या प्रदूषणाची आपल्याला अशी सांगता येईल, प्रदूषण म्हणजे पर्यावरणास घाणेरडे करण्याची प्रक्रिया असा शब्दशः अर्थ निघतो। नंबर 2, पर्यावरणामध्ये पर्यावरणाच्या गुणवत्तेस हानिकारक ठरतील अशा अपायकारक पदार्थांचा किंवा द्रव्यांचा प्रवेश म्हणजेच पर्यावरणाचे प्रदूषण होय। प्रदूषणाची शेवटची व्याख्या आपण बघूया। जल, वायू आणि भूमी यांच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मामध्ये घडून येणारा असा बदल की ज्याचे दुष्परिणाम मनुष्य, इतर प्राणी आणि वनस्पती, सजीव, औद्योगिक प्रगती व सांस्कृतिक संसाधन यांचेवर होतात। म्हणजे थोडक्यात काय आहे या व्याख्येचा अर्थ, तर या प्रदूषणाचे परिणाम फक्त प्राण्यांवरती, वनस्पतींवरती आणि मानवावरतीच होतात असे नाही, तर आपली जी सांस्कृतिक साधन संपत्ती जी आहे, मग किल्ले असतील, ताजमहाल असेल, यांच्यावरती सुद्धा या प्रदूषणाचा परिणाम होतो। आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की एक काळ या प्रदूषणामुळे ताजमहाल हा संगमरवरापासून बनलेला होता, पण तो संगमरवर पांढऱ्या रंगासाठी प्रसिद्ध आहे आणि तो काळा पडत चाललेला होता, त्यामुळं ताजमहालचं सौंदर्य जे आहे हे बाधित व्हायला लागलेलं होतं। तर या व्याख्येचा अर्थ हा असा होतो की इतर भौतिक साधनांवर सुद्धा या प्रदूषणाचा परिणाम होतो। यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया, प्रदूषणाचा उगम। लीन व्हाईट आणि इयान मॅकहॉर्ग यांच्या मते ख्रिश्चन नीतिशास्त्र प्रदूषणास कारणीभूत आहे, कारण प्राचीन काळापासून पृथ्वी मनुष्यासाठीच निर्माण करण्यात आली आहे अशी शिकवण या शास्त्राद्वारे दिली जाते। राईट यांच्यानुसार 1970 मध्ये त्यांनी असं सांगितलं की मनुष्याचा हावरटपणा आणि अज्ञान यांच्यामुळे परिसंस्थांचं प्रदूषण होत आहे। साऊथहॅविक 1976 यांच्या मतानुसार लोकसंख्या विस्फोट हेच प्रदूषणाचं प्रमुख कारण आहे।
आणि आधुनिक पर्यावरण तज्ज्ञांच्या मते लोकसंख्या विस्फोट, जलद गतीने होणारे औद्योगिकरण, जंगलाचा ऱ्हास, शहरीकरण, इलेक्ट्रॉनिक, कचरा इत्यादी ही प्रदूषणाची प्रमुख कारणं आहेत। आता ह्यामध्ये आपण प्रदूषणाची व्याख्या बघितली, प्रदूषणाचा उगम कसा झालेला आहे त्याच्याबाबतची मतं आपण बघितली। यानंतर आपण प्रदूषणाचा जो पहिला प्रकार आहे हवा प्रदूषण याविषयी सविस्तर माहिती घेऊया। आता पहिला मुद्दा आहे हवा प्रदूषण म्हणजे काय। वातावरणात धूळ, वायू, गंध, धूर, धुके, बाष्प, अपायकारक द्रव्यांचे तरंगते कण इत्यादी घटकांची सजीव सृष्टीस हानिकारक ठरेल इतक्या प्रमाणात व कालावधीपर्यंत उपस्थिती म्हणजेच वायू प्रदूषण होय। वायू प्रदूषण म्हणजे बाह्य घटकांच्या प्रवेशामुळे सजीव सृष्टीस हानिकारक ठरण्या इतपत हवेची असंतुलित स्थिती होय। तिसरी पण अत्यंत महत्वपूर्ण अशी ही व्याख्या आहे। आधुनिक मान्यतेनुसार मनुष्याच्या गतिविधीमुळे वनस्पती जीवन, प्राणी आणि संपत्ती यांना हानिकारक ठरतील इतक्या गंभीर प्रमाणात अपायकारक द्रव्ये हवेत मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे हवा प्रदूषण होय। आता या हवा प्रदूषणाची कारणे बघूया। हवा प्रदूषणाची कारणे ही प्रामुख्याने दोन सांगितली जातात, एक नैसर्गिक कारण आणि दुसरं मानवनिर्मित कारण। या नैसर्गिक कारणांमध्ये इतर कारणांचा समावेश झालेला आहे, ते आपण जाणून घेऊया। नैसर्गिक कारणामध्ये नंबर 1 जंगलांना लागणारे वणवे। जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे त्यालाच वणवा असं म्हणतात, फार मोठ्या प्रमाणात वायूचं प्रदूषण होतं। कारण हा जंगलांना लागलेला वणवा हा काही एखादा तास 2 तास असा नसतो, तर हा महिनोन महिने 15 दिवस 18 दिवस याचा कालावधी आपण निश्चित सांगू शकत नाही, एवढा मोठा वणवा लागलेला असतो। आणि या वणव्यामध्ये मोठमोठी जंगलच्या जंगलं ही आगीत खाक झाल्याचं उदाहरण आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलेली आहेत। त्यामुळं हे एक नैसर्गिक कारण आहे प्रदूषणासाठी। नंबर 2 ज्वालामुखी। भूगर्भात अनेक प्रकारच्या भौतिक, रासायनिक प्रक्रिया सातत्याने चालू असतात। भूगर्भातील उष्णतेमुळे व उच्च दाबामुळे लाव्हा रस तयार होतो व या रसाचा दाब खूप वाढल्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक होतो। ज्वालामुखीच्या उद्रेकातून SO2, हायड्रोजन सल्फाइड आणि कार्बन डायऑक्साईड यासारखे वायू हे मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात आणि त्यामुळं वायूचं प्रदूषण हे होत असतं। ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे फार मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते व उच्च तापमानानंतर ऑक्सिडेशनची प्रक्रिया आरंभ होते। या प्रक्रियेत वातावरणातील प्राणवायू शोषला जातो व यामुळे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण हे कमी होत असते। ही झाली हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणे। आता याच्यानंतर आपण हवा प्रदूषणाची मानवनिर्मित कारणं काय आहेत हे जाणून घेऊया। त्यातलं पहिलं कारण आहे लोकसंख्या वाढ। इसवी सन 1600 मध्ये जगाची लोकसंख्या 40 कोटी होती। इसवी सन 2000 मध्ये जगाची लोकसंख्या 700 कोटी होती आणि तीच 2040 मध्ये ती 1400 कोटी एवढी असणार आहे असा शास्त्रज्ञांनी अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे। शहरीकरण, औद्योगिकरण, जलप्रदूषण, कचरा समस्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या आहेत। त्याच्यानंतरचं मानवनिर्मित दुसरं कारण आहे वनांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। आता फळ्यामध्ये या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की या ठिकाणी ही एक वनस्पती आहे। वनस्पती काय करतात, सूर्यप्रकाशामध्ये वातावरणामधला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्या कार्बन डायऑक्साईडचं त्या श्वसन करतात। त्यामुळे हे बाण इकडे पानाकडे दाखवलेले आहेत बघा। याचा अर्थ काय होतो की वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वनस्पती स्वतः घेतात आणि उत्सर्जनावाटे त्या ऑक्सिजन
वातावरणामध्ये सोडतात। आणि हा ऑक्सिजन कोणाला आवश्यक आहे, तर मानव, प्राणी यांना ऑक्सिजन आवश्यक आहे। वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जेवढं जास्त तेवढी हवा शुद्ध राहते आणि कार्बन डायऑक्साईडचं वातावरणातलं जर प्रमाण वाढलं तर हवा प्रदूषित होते। म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड या वायूंचं वातावरणातलं प्रमाण जर वाढलं तर हवा प्रदूषित होते। त्यामुळं हे एक मानवनिर्मित कारण आहे हवा प्रदूषित होण्यासाठीचं। त्याच्यानंतरचं तिसरं कारण आहे वनांचा ऱ्हास। अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते आणि वनस्पती ऑक्सिजन व CO2 या वायूंचं संतुलन ठेवण्यास मदत करतात। जंगल क्षेत्रांचं रूपांतर जर शेतीमध्ये झालं किंवा त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या किंवा खाणकामासाठी जर जंगलतोड केली तर आपोआपच तिथली हवा ही प्रदूषित होते। त्यामुळं मानव ज्या काही गोष्टी करतो त्यामुळं हवेचं प्रदूषण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। यानंतरचं मानवनिर्मित कारण आहे ज्वलन। मनुष्य आपल्या गरजपूर्तीसाठी व ऊर्जा प्राप्तीसाठी लाकूड, कोळसा, दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल, केरोसिन या इंधनांवर आपली उपजीविका करत असतो आणि या इंधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो। या पदार्थांच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, SO2, NO2, विविध ऑक्साईड्स इत्यादी वायू बाहेर पडत असतात। SO2 आणि कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू वातावरणातील बाष्पाबरोबर संयोग पावतात व सल्फ्युरिक आम्ल म्हणजेच SO2 प्लस 2H2O इज इक्वल टू H2SO4 तसेच कार्बनिक आम्ल म्हणजे CO2 प्लस H2O इज इक्वल टू H2CO3 तयार होत असते। भारतामध्ये आज सुद्धा चुलीवरती स्वयंपाक केला जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हवा प्रदूषित होते। यानंतर मानवनिर्मित कारण आहे पुढचं औद्योगिकरण। उद्योग आणि कारखान्यांमधून कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड यासारखे वायू बाहेर पडतात आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण हे होत असतं। धुळीचे कण, धातूचे कण, कार्बनचे कण, किरणोत्सारी पदार्थ यामधून सुद्धा प्रदूषक बाहेर पडत असतात आणि हवा प्रदूषण होत असतं। कारखान्यामधून बाहेर पडणारे क्लोरीन, फ्ल्युरिन, मिथेन इत्यादी वायू कीटकनाशकं व तणनाशकं यांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू व इत्यादी सर्व प्रदूषके मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण करत असतात। आणि याच्यासाठीचं एक उदाहरण आहे भोपाळ येथील युनियन कार्बाइड या कीटकनाशके तयार करणाऱ्या कारखान्यामधून 2 डिसेंबर 1984 च्या रात्री मिथिल आयसोसायनाइड या वायूची मोठ्या प्रमाणावरती गळती झाल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती झालं होतं। वित्तहानी झालेली होती आणि मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी सुद्धा त्या ठिकाणी झालेली होती। आणि असे कारखाने दिल्लीमध्ये जवळजवळ 55,000 पेक्षा जास्ती आहेत। यानंतरचा पुढचं कारण येतं मानवनिर्मित वाहनामधील धूर। वाहनामधून बाहेर पडणाऱ्या धुराचा वाटा वायू प्रदूषणामध्ये मोठा आहे। वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये कार्बन मोनॉक्साईड 77%, नायट्रस ऑक्साईड 8% आणि हायड्रोकार्बन्स 14% वातावरणात मिसळत असतात आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण होत असतं। पेट्रोल व डिझेल यांच्या अपूर्ण ज्वलनामुळे शिसेयुक्त वायू सुद्धा वातावरणामध्ये मिसळला जातो। शिशाचे बारीक कण वातावरणात फेकले जातात आणि शिशाची अभिक्रिया नायट्रोजन ऑक्साईड बरोबर होऊन स्मॉग तयार होतो आणि स्मॉग हा अत्यंत विषारी असून त्याचे दुष्परिणाम श्वसन संस्थेवरती होत असतात। उदाहरणार्थ लंडन स्मॉग हा वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढून हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं। म्हणजे लंडन स्मोक
हे वायू प्रदूषणाचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतरचं कारण आहे कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्रात एंड्रीन, डिमेक्रॉन, नुऑक्रॉन व तत्सम कीटकनाशकांचा तसेच डीडीटीचा, बीएचसी पावडरचा यासारख्या विषारी पदार्थांचा उपयोग केला जातो. हे हवेमध्ये यांचा काही अंश वातावरणात तसाच राहतो आणि त्यामुळं वायूचं प्रदूषण होतं. याच्यासाठी डीडीटीचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल की अमेरिकेमध्ये एक काळ डीडीटीचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जात होता आणि सोनेरी गरुड हा अमेरिकेचा राष्ट्रपक्षी म्हणून त्याची ओळख आहे. आणि शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की या सोनेरी गरुडाची संख्या ही कमी व्हायला लागलेली आहे आणि कमी होत असताना म्हणजे ज्या वेळेला सोनेरी गरुड हा अंड घालतो त्या अंड्यातून पिलू बाहेर येण्याआधीच ते अंड्याला तडे जायचे आणि त्या पिलूचा त्या अंड्यातच मृत्यू व्हायचा. मग याचं कारण या शास्त्रज्ञांना लक्षात येत नव्हतं. त्यावेळेला त्यांनी संशोधन केलं आणि संशोधनाअंती त्यांना असं जाणवलं की डीडीटीची फवारणी जी आहे ही अन्न साखळीमध्ये तिचा अन्नसंचय झालेला आहे आणि त्याचा परिणाम अन्न साखळीतल्या चतुर्थ श्रेणी म्हणजे गरुड पक्षावरती झालेला आहे आणि अंड्यातून पिलं बाहेर येण्याआधीच ती पिलं अंड्यातच मरण पावली जात होती. आणि हे जेव्हा या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं त्यावेळेला तातडीनं डीडीटीचा वापर अमेरिकेमध्ये बंद करण्यात आला. हीच डीडीटी आज भारतामध्ये आपण कॉर्पोरेशनमध्ये कामं करणारे जे कामगार आहेत त्यांना 5-10 रुपये जरी दिले तरी आपल्याला ही डीडीटी देतात आणि ही डीडीटी आपण मुंग्या वगैरे मारण्यासाठी वापरत असतो. म्हणजे अन्न साखळीमध्ये या मुंगीचा सुद्धा महत्वाचा रोल आहे हे या ठिकाणी आपण विसरता कामा नये. त्यामुळे कृषी क्षेत्रामुळे सुद्धा पर्यावरणाचं हवेचं मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होतं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे युद्ध. प्राचीन काळी वातावरणात वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे फारशी धोकादायक नव्हती, परंतु दुसऱ्या महायुद्धात 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 9 वाजता अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावरती लिटिल बॉस नावाचा अॅटम बॉम्ब टाकला, हायड्रोजन बॉम्ब टाकला व 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील नागासाकी शहरावरती फॅटमॅन नावाचा प्लुटोनियम बॉम्ब टाकला. या दोन्ही बॉम्ब हल्ल्यात किरणोत्सारामुळे, विस्फोटामुळे आणि आगीमुळे सुमारे 9,60,000 लोक मृत्युमुखी पडले होते व नंतरच्या पिढीमध्ये सुद्धा याचे दुष्परिणाम म्हणजे जनुकीय बदल शरीरामध्ये घडून आले होते आणि अपंग पिढी कित्येक वर्षे जन्माला आलेली होती. या बॉम्बस्फोटामुळे क्रिप्टॉन नावाचा किरणोत्सारी वायू बाहेर पडून तो वातावरणाचं प्रदूषण करत होता. म्हणजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी हा अणुबॉम्ब हल्ला जो आहे किंवा अणु चाचण्या ज्या आहेत या दूर कुठंतरी म्हणजे ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाही, प्राणी जीवन नाही, वनस्पती नाही अशा ठिकाणी घेतल्या जातात. आखाती युद्धामध्ये झालेले बॉम्ब हल्ले व तेल विहिरींना आग लागून मोठ्या प्रमाणावरती वायू प्रदूषण झालेलं आहे. याच्यानंतरचा मुद्दा येतो अवकाश किरणे. अवकाशातून येणाऱ्या किरणांमध्ये रेडॉन नावाचा एक घटक असतो, त्यामुळे सुद्धा वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याचे परिणाम सजीव सृष्टीला भोगावे लागतात. नंतरचं आहे मनुष्याचे अज्ञान. मनुष्याचे वायू प्रदूषणाविषयी अज्ञान, धूम्रपान, हावरटपणा, घाणेरड्या सवयी, भेपिकी वृत्ती, दुर्लक्ष या बाबी सुद्धा वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात. त्यामुळे वैयक्तिक व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे, कारण याचा तिथील मानवावरती आणि त्यांच्या श्वसन संस्थेवरती परिणाम होतो. म्हणून हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. म्हणून लोकांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करता येत नाही. त्याचबरोबर शाहरुख खानचा एक पिक्चर होता, त्या पिक्चरमध्ये सुद्धा बरीच धूम्रपानाची दृश्य दाखवलेली होती. सेन्सॉर बोर्डाने ही धूम्रपानाची दृश्य त्या ठिकाणी कट करायला लावली, कारण युवा पिढीवरती याचा वाईट परिणाम होतो आणि हा चुकीचा संदेश समाजापर्यंत जातो. म्हणजे असाही अधिकार या सेन्सॉर बोर्डाला आहे की जे वाईट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी टाकून द्यावं लागतं, फेकून द्यावं लागतं. यातलं शेवटचं कारण आहे औष्णिक प्रकल्पातील राख. भारतामध्ये नॅशनल थर्मल पॉवर
कॉर्पोरेशनद्वारा, म्हणजे याचा शॉर्ट फॉर्म असा आहे की एनटीपीसी, म्हणजे एनटीपीसीचं पूर्ण रूप असं तुम्हाला परीक्षेमध्ये एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतं. तर पश्चिम बंगालमधील फराक्का, उत्तर प्रदेशामधील रामागुंडस असे विद्युत निर्मितीसाठी 4 अजस्त्र प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. व्यतिरिक्त भारतातील प्रत्येक राज्यात अनेक लहान मोठे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पातील चिमण्यांमधून बाहेर पडणारी राख फुफ्फुसात वायू प्रदूषणास कारणीभूत ठरते. सुमारे 48 अरब अमेरिकन डॉलर्स एवढे प्रचंड भांडवल गुंतवून महाराष्ट्रातील दाभोळ येथे एनरॉन ही अमेरिकन कंपनी विद्युत निर्मितीचा महाकाय प्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नात होती. पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाविरोधात फार मोठे आंदोलन उभारले व एनरॉनचा मुद्दा वृत्तपत्रांमध्ये, लोकसभेत व विधानसभेत गाजल्यामुळे हा प्रकल्प चांगलाच वादग्रस्त ठरला. आणि शेवटचं कारण आहे सीएफसीचे वाढते प्रमाण, म्हणजे क्लोरोफ्ल्युरोकार्बन. आपण घरामध्ये जे रेफ्रिजरेटर वापरतो, त्याच्यानंतर वातानुकूलित यंत्र जी वापरतो, त्याच्यामध्ये या सीएफसीचा वापर केलेला असतो. पण या सीएफसीच्या गळतीमुळं वातावरण प्रदूषित होतं आणि म्हणून मागेही मी आपल्याला सांगितलेलं आहे की वातानुकूलित यंत्र असेल, फ्रीज असेल, तर हे जास्तीत जास्त आपण 10 वर्ष वापरले पाहिजेत. कारण याच्यानंतर याच्यातून क्लोरोफ्ल्युरोकार्बन नावाचा वायू वातावरणात उत्सर्जित केला जातो आणि त्यामुळं हवेचं प्रदूषण होतं. याच्यानंतरचा मुद्दा आहे वायू प्रदूषणाचे परिणाम. तर यामध्ये आपण सजीवांवर किंवा मनुष्यावर होणारे परिणामांचा पहिल्यांदा विचार करणार आहोत. मनुष्यावर होणारे हवेच्या प्रदूषणाचे प्रमुख परिणाम हे प्रामुख्याने नायट्रोजन, कार्बनची संयुगे, सल्फर ऑक्साईड, हायड्रोकार्बन, धुलीकण इत्यादीमुळे होत असतात. नंबर 1, NO2चे परिणाम. हा विषारी वायू आहे, त्यामुळे डोळ्यांची जळजळ, फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसनाचे विकार, हिवताप, ब्रॉन्कायटिस इत्यादी विकार होत असतात. नायट्रस ऑक्साईडचा हिमोग्लोबिनशी जर संयोग झाला तर रक्तातील ऑक्सिजनची वहन क्षमता कमी होण्यास मदत होते. सल्फर डायऑक्साईडचे परिणाम. ज्या भागात सल्फर ऑक्साईडचे प्रमाण जास्त असते त्या भागात सर्दी, अॅलर्जी, खोकला, डोळ्यांची जळजळ, फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसन संस्थेचे विकार, अस्थमा इत्यादी विकार होतात. कार्बन डायऑक्साईडचे परिणाम. कार्बन मोनॉक्साईडमुळे डोकेदुखी, सुस्तपणा, श्वसनामध्ये अडथळे, कंटाळा असे विकार आढळतात. कार्बन मोनॉक्साईड रक्तामध्ये जास्त प्रमाणात असल्यास रक्ताची ऑक्सिजनची वहन क्षमता कमी होते आणि हिमोग्लोबिन तयार होण्याऐवजी कार्बॉक्झी हिमोग्लोबिन तयार होते. यानंतर हायड्रोकार्बन्सचे परिणाम. हायड्रोकार्बन्समध्ये अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन हे जास्त घातक असतं. यामुळे नाक आणि घशाची जळजळ जास्त प्रमाणात होते. कर्करोगाचे परिणाम जास्त तीव्रतेने दिसून येतात. कणयुक्त प्रदूषके जास्त हानिकारक नसले तरी फुफ्फुसासारखे ऍस्बेस्टॉसचे धागे गेल्यामुळे, फुफ्फुसामध्ये ऍस्बेस्टॉसचे धागे गेल्यामुळे ऍस्बेस्टॉसिस आणि वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे शिशाचे गंभीर परिणाम दिसून येतात आणि हे सगळे मानवावरती होणारे दुष्परिणाम आहेत. त्याच्यानंतर वनस्पतीवर होणारे परिणाम. वनस्पतीच्या पानावरील पर्णछिद्रांद्वारे केव्हा वायू प्रदूषके वनस्पतीत शिरकाव करतात तेव्हा वनस्पतींच्या पानांचे नुकसान होते. पानांवर एक मेणचट थर असतो. वायू प्रदूषकांमुळे हा थर नाश पावतो. त्यामुळे वनस्पतीतील पाण्याचा अंश कमी होतो. वनस्पतीच्या वाढीवर, प्रकाश संश्लेषण क्रियेवर दुष्परिणाम होतो. पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होऊन पाने पिवळी पडतात, काही वेळा गळून पडतात. वातावरणातील सल्फर डायऑक्साईडमुळे अधिक प्रमाणामुळे फुलांच्या कळ्या सुकून गळून पडतात. त्या कळ्या कधीच उमलत नाहीत. या वायू प्रदूषकात पोलाद, भट्टी, औष्णिक केंद्रे इत्यादीमधून ही प्रदूषकं निर्माण होत असतात. यानंतरचा मालमत्तेवर होणारा हवा प्रदूषणाचा परिणाम. वायू प्रदूषकामुळे
इमारती, वाहनांचे रंग इत्यादीचे नुकसान होते. जगभरात वायू प्रदूषकांमुळे अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या रंगरूपात कायम स्वरूपी बदल झालेला आहे. याची उदाहरणं आहेत ताजमहाल, कोणार्कचे सूर्य मंदिर, दिल्लीचा लाल किल्ला इत्यादी ऐतिहासिक वास्तूंवरती वायू प्रदूषणाचा परिणाम झालेला आहे. आणि लंडनमध्ये पंचकुमारिकांचा एक पुतळा त्याच्या प्रवेशद्वारावरतीच ठेवलेला होता आणि हा संगमरवरी दगडापासून बनवलेला होता. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं हा पुतळा लक्ष वेधून घेत होता. पण नंतर हा पुतळा कुरूप दिसायला लागला आणि त्यातूनच दगडांना होणारा कुष्ठरोग हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. कारण या पुतळ्यातल्या एका स्त्रीच्या नाक जे होतं ते नाक तुकडा त्याचा गळून पडलेला होता. म्हणजे कुष्ठरोगामध्ये जसे आपल्या हातापायाची बोटं गळून पडतात तसा ह्या पुतळ्याचं नाक गळून पडलेलं होतं आणि तिथूनच हा दगडांचा कुष्ठरोग हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. कालांतराने या म्युझियम मधून लंडनच्या हा जो पुतळा होता हा काढून बाजूला ठेवून देण्यात आला. तर अशा पद्धतीनं वायू प्रदूषणामुळे जी मालमत्ता असते या मालमत्तेवरती सुद्धा परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा वायू प्रदूषणाचा वातावरणावरील परिणाम. सीएफसी हॅकोन्स रसायने या थराला धोका पोहोचवतात. याचा प्रभाव दिसून येण्यास 5-6 वर्ष लागतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका येथील ओझोनचे प्रमाण कमी आहे. ओझोन वायूचा ऱ्हास करणाऱ्या रसायनांची निर्मिती नियंत्रित करण्यासाठी 1992 साली मॉन्ट्रियल करार करण्यात आला. या करारावर भारताने सुद्धा सह्या केलेल्या आहेत. म्हणजे इथेही तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. पाण्यातील तरंगत्या सूक्ष्मजीवांवर याचा परिणाम होतो. अन्न साखळीवरती परिणाम होतो. एकपेशीय प्राण्यांच्या प्रजननावरती परिणाम होतो. तरंगत्या प्राण्यांची संख्या कमी झाल्यास मासे, कवचधारी प्राण्यांच्या संख्येवरती सुद्धा परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याच्यानंतर यातच हा मुद्दा आपण कव्हर केलेला आहे, जागतिक तापमान वाढ. कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, मिथेन, सीएफसी यामुळे वातावरणाचे तापमान वाढत असते. ही रसायने वायू अतिनील किरणे शोषून घेतात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. आता या जागतिक तापमान वाढीचे काय परिणाम होतात तर समुद्राच्या पाण्यात वाढ होऊन किनारी प्रदेशांना धोका पोहोचतो. मालदीव सारखे देश नैसर्गिक आपत्तीमुळे समुद्राच्या पाण्यात 3 मीटर वाढ झाली की पाण्याखाली जाणार. शेतीच्या उत्पादनात घट होणार. सौर ऊर्जेच्या उपलब्धतेतील बदलामुळे प्राणी वनस्पतींच्या वसतिस्थानामध्ये बदल आपल्याला दिसून येईल. वनस्पती, पिके, कीटके, सूक्ष्मजीव यांच्या प्रजातीत बदल होईल. उदाहरणार्थ लोकरी मावा हा एक काळ आपण अनुभवलेला आहे. उसावरती हा लोकरी मावा खूप प्रमाणामध्ये वाढलेला होता आणि शेतकऱ्यांच्या पुढं ती एक समस्या बनून राहिलेली होती. आता याच्यावरती उपाय. नंबर 1, वेगवेगळ्या कारणांसाठी खनिज तेलाचा वापर करावा. 2, कारखान्याच्या चिमणीची उंची वाढवावी. 3, औद्योगिक वसाहती, खाणकाम प्रक्रिया, अणु चाचण्या, दळणवळण इत्यादी प्रक्रिया राहत्या वसाहतीपासून दूर असल्या पाहिजेत. 4, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणे. 5, कायद्याद्वारे प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे. 1981 ला हवा प्रदूषण हा कायदा अंमलात आणलेला आहे. वाहनांची वेळोवेळी तपासणी करणे, लोकांमध्ये जनजागृती घेणे, लोकांचा सहभाग घेणे, इको फ्रेंडली उत्पादनांचा वापर करणे, ओझोनचा ऱ्हास व जागतिक तापमान हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांचा पुढच्या मुद्द्यामध्ये आपण आणखीन सविस्तरपणे विचार केलेला आहे. जलप्रदूषण म्हणजे काय बघूया. व्याख्या.
जलजीवनास आणि सजीव सृष्टीस हानिकारक ठरतील असे पदार्थ पाण्यात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे जलप्रदूषण होय. नंबर 2, भूपृष्ठावरील किंवा भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता ते मानवी उपयोगास किंवा सजीव सृष्टीला हानिकारक ठरेल इतपत घसरण्याची स्थिती म्हणजे जलप्रदूषण होय. ही व्याख्या फेलफोल्डी यांनी 1972 मध्ये केलेली आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आपण बघूया. जलप्रदूषण म्हणजे प्रदूषकांमुळे नैसर्गिक पाण्यातील भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये होणारा नकारात्मक बदल जो जलचर, इतर जीव तसेच मनुष्य यांच्यावर विपरीत परिणाम घडवून आणतो. यानंतरचा मुद्दा आहे जलप्रदूषणाचे स्रोत. नंबर 1, घरगुती सांडपाणी. 2, कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी. नंबर 3, औष्णिक ऊर्जा केंद्रातून बाहेर पडणारी उष्णता. नंबर 4, किरणोत्सारी टाकाऊ पदार्थ. नंबर 5, रासायनिक कीटकनाशके आणि खते इत्यादींचा अवशेष असलेले शेतीतील पाणी. नंबर 6, दवाखान्यातील टाकाऊ पदार्थ. आणि नंबर 7, अपघातामुळे होणारी तेलगळती. प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार पाण्याचा रंग कसा असतो? शुद्ध पाणी असेल तर रंगहीन पाणी असतं. अंशतः प्रदूषित असेल तर निळा रंग असतो. साधारण प्रमाणात प्रदूषित असेल तर पाण्याचा रंग हिरवा असतो. जास्त प्रमाणात प्रदूषित असेल तर पाण्याचा रंग पिवळा असतो. अत्यंत जास्त प्रमाणात प्रदूषित असेल तर पाण्याचा रंग लाल किंवा काळा असतो. पाणी प्रदूषणाची कारणे. नंबर 1, नागरी वसाहतीतील सांडपाणी नदी अथवा जलाशयात मिसळल्यामुळे पाणी प्रदूषित होतं. नंबर 2, मैला पाणी नदी अथवा जलाशयात मिसळल्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं. नंबर 3, औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणारे दूषित पाणी व घन अथवा द्रव स्वरूपातील अपद्रव्ये पाण्यात मिसळल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. नंबर 4, पाण्यातून होणारी तेल वाहतूक, गळती, तेलवाहू जहाजांचे अपघात व जहाजे फुटून व पाण्यात बुडून तेल काठावरती, पृष्ठभागावरती पसरणे यामुळे सुद्धा पाण्याचे मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होते. नंबर 5, पाण्यात सेंद्रिय पदार्थांचे कुजणे अथवा त्यांच्या विघटन क्रियांमुळे सुद्धा पाण्याचं प्रदूषण होत असतं. नंबर 6, अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेले महापूर व त्यांच्याबरोबर वाहत येणारा गाळ यामुळे सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. 7, शेतात फवारण्यात येणाऱ्या जंतुनाशकांचा, कीटकनाशकांचा व अन्य विषारी पदार्थांचा नदी अथवा जलाशयात होणारा प्रवेश यामुळे सुद्धा पाणी प्रदूषण होतं. नंबर 8, किरणोत्सर्गी पदार्थांचा जलाशयात होणारा प्रवेश. नंबर 9, पाण्यात किंवा जलाशयात चालणाऱ्या मानवी क्रिया, उदाहरणार्थ स्नान, अंघोळी, जनावरे धुणे, कपडे धुणे व धुण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ, त्यांची रसायने, मळ व टाकाऊ पदार्थ यांचा समावेश होतो आणि त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं. तर ही सर्वसाधारण पाणी प्रदूषणाची कारणं आहेत. प्रामुख्याने पाणी प्रदूषण हे 2 प्रकारे होतं. त्यातलं एक कारण आहे नैसर्गिक आणि नंबर 2 आहे मानवनिर्मित. तर सर्वप्रथम आपण पाणी प्रदूषणाची नैसर्गिक कारणे जाणून घेऊ. नंबर 1, वादळ वारा. वादळी वाऱ्यामुळे धूळ उडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जाऊन पाण्याचे प्रदूषण होते. नंबर 2, सेंद्रिय पदार्थांचे विघटन. पाण्याच्या विहिरी किंवा तलावासारख्या स्रोतांमध्ये काही सेंद्रिय पदार्थ कुजतात व यापासून प्रदूषके तयार होतात. हीच प्रदूषके जलप्रदूषणास कारणीभूत ठरतात. नंबर 3, मृदावहन. पावसाच्या पाण्याने मातीचे वहन होते व जमिनीवरून माती, राख पाण्यात मिसळून जलप्रदूषण होते. अशा वेळी कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम अशी खनिज द्रव्ये झाडांचा पालापाचोळा, फांद्या वाहत जाऊन पाण्यात मिसळून पाण्याचं प्रदूषण होतं. ही झाली नैसर्गिक कारणं. यानंतर मानवनिर्मित कारण. नंबर 1, सांडपाणी. सांडपाण्यामुळे सर्वात जास्त प्रमाणात पाण्याचे प्रदूषण होते. मानवी वस्तीतून सोडले जाणारे सांडपाणी, मैलायुक्त सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रातून सोडले जाणारे सांडपाणी या प्रमुख 3 कारणांमुळे पाण्याचं प्रदूषण होत असतं. कारखान्यातून साखर कारखान्यातली मळी, दुग्ध प्रक्रियेतील टाकाऊ पदार्थ, अन्न प्रक्रिया उद्योगातील
अन्नकण आणि कागद कारखान्यातील लगदा आणि चामड्याचे तुकडे हे कारखान्यामुळे पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तसेच कापड उद्योगात वापरली जाणारी विरंजके, चूर्ण आणि रसायनं याच्यामुळे सुद्धा पाण्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. या अशा अनेक रासायनिक पदार्थ युक्त सांडपाण्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. भारतातील बऱ्याच नद्या प्रदूषित झाल्यामुळे जलसंकट जलचरांसह सर्व जलपरिसंस्था मोठ्या प्रमाणात संकटात असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंबर 2चं मानवनिर्मित कारण आहे वीज निर्मिती. वीज निर्मिती करताना उपकरणांचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. अशा उपकरणांचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे तापमान वाढते. या उष्ण पाण्यामुळे औष्णिक जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. असे पाणी नदी किंवा दुसऱ्या जलस्रोतात सोडल्यानंतर तेथील जलचर वनस्पती व प्राण्यांना धोका निर्माण होतो. नंबर 3 खनिज तेल गळती. सागरी प्रदूषणाचे तेल गळती हे सर्वात मोठे स्रोत आहे. जहाजातून खनिज तेल वाहतूक करताना गळती होते व यामुळे जलप्रदूषण होते. जलपृष्ठावरती तेल तवंग निर्माण होऊन पाण्यातील विद्राव्य म्हणजे प्राणवायू कमी होतो. उदाहरणार्थ अलास्का येथे तेलवाहू जहाज समुद्रात बुडाल्यामुळे 2006 पर्यंत ही तेल गळती होत होती आणि त्यामुळं पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झालेलं होतं. 2012 मध्ये मुंबईच्या बंदरात अशाच पप्पू नावाच्या तेलवाहू जहाजाची धडक होऊन जहाज फुटले व सर्व तेलाचा तवंग समुद्र किनाऱ्यावर कितीतरी दूरवरती पसरला गेला होता आणि त्यामुळं तेथे बाकीच्या मानवी क्रियांना पण मर्यादा आलेल्या होत्या आणि त्या पाण्यामध्ये राहणाऱ्या सजीव सृष्टीला सुद्धा धोका पोहोचलेला होता. नंबर 4 रासायनिक खते व कीटकनाशके. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश यासारखी रासायनिक खते किंवा त्यांचे अंश पूर्णतः जमिनीत न मिसळता पाण्याबरोबर वाहून नदी, नाले, ओहळ यांना मिसळतात. डीडीटी क्लोरीनयुक्त रासायनिक कीटकनाशक जमिनीत मिसळून वाहत जाणाऱ्या पाण्यात मिसळतात व पाण्याचे प्रदूषण होते. नायट्रेटचा हिमोग्लोबिनशी संयोग होऊन मेटा हिमोग्लोबिन तयार होते आणि रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. या रोगाला मिथॉनोग्लोबिनिया असं म्हणतात. यानंतरचं कारण आहे डिटर्जंट्स किंवा अपमार्जके. अपमार्जके हे कपडे धुण्यासाठी वापरतात. या अपमार्जकातील रासायनिक घटकांचे सहसा विघटन होत नाही आणि असे रासायनिक घटक जलस्रोतात मिसळल्यामुळे जलप्रदूषण होते. नदीमध्ये किंवा तलावामध्ये केंदाळ नावाची वनस्पती वाढण्याचं औद्योगिक वसाहतीतून किंवा कारखान्यामधून जे सांडपाणी विनाप्रक्रिया नद्यांमध्ये सोडलं जातं आणि या अपमार्जकांमुळे हे प्रदूषण झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि केंदाळ किंवा जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढण्याचं हे 2 घटक कारणीभूत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचं कारण आहे खनन उद्योग. भूगर्भात सतत खनिजांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खनन केलं जातं. अशा वेळी खणलेल्या मातीचे ढीग तयार होतात. पावसाळ्यात हे ढीग किंवा धातुकण वाहत जाऊन नदीत अथवा समुद्रात मिसळतात व तेथील जलाशयांना हानी पोहोचते. नंबर 7 निर्माल्य विसर्जन. तीर्थक्षेत्रामुळे, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमामुळे, गणेशोत्सव यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. याचे विसर्जन पाण्यात झाल्यामुळे या पाण्यात निर्माल्याचे विघटन होऊन जैव रासायनिक प्रदूषके तयार होतात आणि जलप्रदूषण होते. म्हणजे इथे तुम्हाला काही प्रश्न विचारण्याची संधी आहे. हे प्रश्न मी आपणास नंतर सांगेन. यानंतर जलप्रदूषणाचे परिणाम. नंबर 1 पाण्यातील प्रदूषके सजीवांच्या विविध रोगास कारणीभूत ठरतात. नंबर 2 प्रदूषित पाण्यामुळे मानवास पचन संस्थेचे, चेतासंस्थेचे विकार संभवतात. यामुळे विषमज्वर, अतिसार, कावीळ यासारख्या रोगांच्या साथी पसरतात. शिसे, कॅडमियम, क्रोमियम, सायनाइड या विषारी द्रव्यांमुळे शरीर प्रक्रिया बिघडण्याचा संभव असतो.
पाण्यात शिशाचे प्रमाण वाढल्यामुळे मूत्रपिंडाचा विकार होतो. नंबर 4, रासायनिक खतयुक्त पाणी पिल्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. मानवी पचन संस्थेतील जीवाणूंद्वारे नायट्रेटचे पाण्यातील प्रमाण वाढते आणि पाणी प्रदूषित होते. पाण्याच्या माध्यमातून झालेल्या धातू प्रदूषणामुळे कर्करोगासारखे विकार जडतात. जलपरिसंस्थेत कीटकनाशकांचा शिरकाव झाल्यास ते जलीय जीवांमध्ये शोषली जाऊन संचित होतात. हे संचित होण्याचे प्रमाण वाढत जाते. अशी कीटकनाशके जलचरांमार्फत जैववर्धन प्रक्रियेने मानवाच्या अन्न साखळीत प्रवेश करतात. जपान येथे झालेला मिनामाटा नावाचा रोग हा अशाच कीटकनाशकांच्या जलचरांमार्फत होणाऱ्या अन्न साखळीमुळे झालेला होता. त्याची कथा अशी आहे. मिनामाटाची कथा. रासायनिक प्रदूषणाच्या दीर्घकालीन व अप्रत्यक्षरित्या झालेल्या परिणामांचे हे एक बोलके उदाहरण आहे. जपानमधील मिनामाटा उपसागराजवळील लोकांना एका गूढ रोगानं पछाडले होते. एका रासायनिक कारखान्यातून पाऱ्याचे खूप प्रमाण असलेले सांडपाणी एका ओढ्यात सोडले जात होते. तो ओढा उपसागरात जाऊन मिळत होता. तेथील स्थानिक रहिवाशांनी खाल्लेल्या तिसऱ्या, कालवं व इतर माशांमध्ये हा पारा साठलेला होता. काही वर्षानंतर शेकडो लोक मृत्युमुखी पडले आणि असंख्य लोक जन्मभर अर्धांगवायूने अंथरुणाला खिळले. दृष्टी कमकुवत झाली. ऐकायला कमी येऊ लागलं. मज्जासंस्थेच्या समस्या निर्माण झाल्या आणि असे इतरही परिणाम दिसून आले. काही मातांमध्ये अशा प्रकारची कोणतीही लक्षणे दिसत नसताना बालकांमध्ये मात्र जन्मापूर्वीच विषबाधा झाल्याचे दिसून आले. तर हा जो पारा आहे, ज्या ओढ्यामधून तो समुद्रामध्ये सोडला जात होता आणि समुद्रामधल्या इतर जीवांमध्ये तो मिसळला गेला होता, हा अन्न संचयाचं एक उदाहरण आहे. आणि ज्या वेळेला हे मासे, ही तिसरी, कालवं या माणसाकडून खाल्ली गेली त्यावेळेला हा रोग हा माणसांच्या मध्ये दिसून आला. तर अशी होती ही मिनामाटाची कथा. हा मुद्दा आहे जलप्रदूषण समस्येवर उपाय. जलवनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत आपले अन्न तयार करतात व ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडतात. यामुळे पाण्यातील प्रदूषण कमी होते. परंतु सतत प्रदूषके पाण्यात मिसळल्यामुळे प्रकाश संश्लेषणावरती ताण पडतो आणि त्याची क्रिया बिघडते. यामुळे पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनची पातळी कमी होते. जलप्रदूषण रोखण्यासाठी खालील उपाययोजना अंमलात आणता येतात. नंबर 1, औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन प्रदूषकांचे प्रमाण कमी ठेवून जलप्रदूषण आपल्याला रोखता येईल. नंबर 2, कृषी क्षेत्रात रासायनिक कीटकनाशकांऐवजी नैसर्गिक कीटकनाशके वापरल्यास जलप्रदूषण संकट टाळता येईल. नंबर 3, नागरी सांडपाण्यावर एकत्रित प्रक्रिया करून असे सांडपाणी शेती अथवा सार्वजनिक बागा फुलविण्यासाठी वापरल्यास जलप्रदूषणाचे संकट आपल्याला काही प्रमाणात कमी करता येईल आणि प्रदूषणाला आळा घालता येईल. नंबर 4, जहाजातून खनिज तेल वाहतुकीदरम्यान होणारी तेल गळती रोखण्यासाठी वेळोवेळी खबरदारी घेऊन सागरी प्रदूषण कमी करता येते. नंबर 5, घातक केरकचरा जलाशयात न टाकता तो भट्टीत जाळून टाकावा. 6, पाण्याच्या वापराबाबत प्रत्येक मानवी वस्तीत जनजागृती करून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण समस्या कमी करता येते. नंबर 7, घनकचरा व निर्माल्य नदीत अथवा इतर कोणत्याही जलस्रोतात न फेकता त्याच्यावर प्रक्रिया घडवून खत तयार करून वापरावे. महिलांच्या मासिक धर्मामध्ये दर महिन्याला जे सॅनिटरी नॅपकिन्सचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो आणि काही वेळेला विना प्रक्रिया ती कचरा कुंडीमध्ये किंवा जलस्रोतामध्ये तशीच फेकली जातात. त्यामुळे त्यातील जी घाण आहे ती जलस्रोतामध्ये मिसळली जाते आणि मोठ्या प्रमाणावरती पाण्याचं प्रदूषण हे होत असतं. त्याऐवजी जर मशीनचा वापर करून हे सॅनिटरी नॅपकिन्स जर त्याच्यामध्ये जाळून टाकले तर काही अंशच त्यातून त्याची राख तयार होणार आहे आणि एका प्रकारे जलप्रदूषणाला जे होतं त्याला आपण ते कमी करण्यामध्ये हातभारच लावू शकू. आता या जलप्रदूषणावरचे उपाय आहेत. त्यातला पहिला उपाय आहे की पाण्यावरती
प्राथमिक प्रक्रिया केली पाहिजे. यालाच भौतिक प्रक्रिया असं म्हणतात. दुसरा उपाय आहे द्वितीय प्रक्रिया म्हणतात त्याला जैविक प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. आणि तिसरी तृतीय प्रक्रिया जी आहे याच्यावरती पाण्यावरती रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि जेणेकरून जलप्रदूषण जे आहे हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रदूषणाचा तिसरा प्रकार आहे भूप्रदूषण म्हणजेच सॉइल पोल्युशन. पृथ्वीच्या भूआवरणाच्या वरचा झिजलेला थर म्हणजे मृदावरण. भूपृष्ठावर मृदेचा 1 सेंटीमीटर जाडीचा थर बनण्यासाठी 800 ते 1000 वर्षाचा कालावधी लागतो. मृदा ही भू पारिस्थितिकीमधील अत्यंत महत्वाची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मृदेच्या थरामध्ये सजीवांची वाढ होते. मृदा मानवासाठी आणि प्राण्यांसाठी अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते. जलद गतीने बदलणाऱ्या जमिनीचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे विविध प्रकारे मृदा प्रदूषित होते. यालाच मृदा प्रदूषण असे म्हणतात. आता या मृदा प्रदूषणाची आपण कारणे बघूया. नंबर 1, औद्योगिक सांडपाणी आणि कचरा. याच्यामध्ये औद्योगिक कारखान्यातील सांडपाणी जमिनीवर सोडल्यानंतर जमिनीत क्षार जमा होतात. या क्षारात प्रामुख्याने सोडियम, कॅल्शियम, फॉस्फेट व इतर विघटन न होणारे धातू असतात. यामुळे जमिनीला क्षारफुटीची अथवा खारफुटीची समस्या उद्भवते. नंबर 2, कागद गिरण्या, रासायनिक कारखाने, साखर कारखाने आणि यासारख्या बऱ्याच कारखान्यातून तयार होणारे टाकाऊ पदार्थ जमिनीवर टाकले जातात. कारखान्यातील सांडपाण्यात सेंद्रिय घटकांबरोबर असेंद्रिय घटक आणि अविघटनशील घटकांचाही समावेश असतो. या टाकाऊ पदार्थात जड आणि इतर विषारी पदार्थ देखील असतात, ज्यामुळे मृदेचं प्रदूषण होतं. नंबर 3, औद्योगिक सांडपाण्यात कॅडमियम, पारा, शिसे, क्रोमियम सारखे जड धातू आढळतात. धातू शुद्धीकरणाचे कारखाने, धातूचे खाणकाम हे मातीतील जड धातूंचे स्रोत आहेत. कीटकनाशकाच्या उत्पादनात वापरली जाणारी डायऑक्सिन सारखी विषारी रसायने मृदा प्रदूषणास कारणीभूत ठरतात. साठा, मोटार वाहनातून गळणारे तेल यासारख्या सर्वसामान्य गोष्टींमुळे सुद्धा मृदेचे प्रदूषण होते. नंबर 2, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अनियंत्रित वापर. रासायनिक कीटकनाशके व खते यांच्या वापरामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या घटते व यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांच्या उत्पादकांवर फरक पडतो. ऑर्गॅनोक्लोरीन, ऑर्गॅनोफॉस्फेट, कार्बामेड इत्यादी प्रकारची कीटकनाशके अत्यंत विषारी असतात. यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवांवर व इतर घटकांवर वाईट परिणाम होतो. त्यांचा परिणाम एकूण उत्पादकतेवर होतो. रासायनिक कीटकनाशके आणि खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीतील जीव भू रासायनिक चक्रावर विपरीत परिणाम होतो. डीडीटी, डीएचसी, एंडोसल्फान यासारख्या रसायनांचा सर्वसामान्यपणे कीटकनाशके म्हणून केलेल्या अतिवापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. नंबर 3, खाणकाम. भूपृष्ठावरील आणि पट्ट्याच्या खाणकामामध्ये भूपृष्ठाखालील मातीचा थर हा काढला जातो. खाणकामाच्या वेळी भूपृष्ठाखालील सुपीक मातीच्या थराचे नुकसान होते आणि झाडाझुडपांची तोड केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आपोआपच ज्या ठिकाणी खाणकाम केलं जातं त्या ठिकाणी मृदेचा स्तर खालावतो. त्यानंतरचं आहे खाणकाम. भूपृष्ठावरील आणि पट्ट्याच्या खाणकामामध्ये भूपृष्ठाखालील मातीचा थर काढला जातो. खाणकामाच्या वेळी भूपृष्ठाखालील सुपीक मातीच्या थराचे नुकसान होते आणि झाडाझुडपांची तोड केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचं आढळतं. आणि ज्या ठिकाणी खाणकाम केलेलं असतं ती जमीन नापीक होते, त्यामुळे तिथं लवकर कोणत्याही प्रकारच्या झाडांची वाढ होत नाही आणि अशा जमिनीचं मृदा प्रदूषण होतं. तसेच त्या ठिकाणी त्यामुळं जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावरती त्या खाणकाम झालेल्या भागात आपल्याला दिसून येते. नंतर 4 मुद्दा आहे किरणोत्सारी प्रदूषके. आण्विक साधने, आण्विक कचरा, अणुस्फोटानंतर तयार होणारे किरणोत्सारी धूलिकण जमिनीत प्रवेश करतात आणि ते मृदा प्रदूषणास कारणीभूत ठरतात. किरणोत्सारी कचऱ्यामध्ये
स्ट्रॉमियम, आयोडीन डॅश 129, सीझियम डॅश 129 आणि सीझियम 137 इत्यादी किरणोत्सारी मूलद्रव्ये असतात आणि ती मृदा प्रदूषणास कारणीभूत ठरतात। यानंतरचा मुद्दा आहे कचरा। विविध कारणामुळे कचरा हा निर्माण होत असतो। कचऱ्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा, वैद्यकीय कचरा असे कचऱ्याचे प्रकार तयार करण्यात आलेले आहेत। या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे हा कचरा भूपृष्ठावर साठून वर्षानुवर्ष पडून राहतो। यातील काही घटक त्वरित विघटित होतात तर बरेचसे घटक हजारो वर्षे न विघटन होणारे असतात, त्यामुळे ते तसेच जमिनीमध्ये राहतात। अशा घटकांमुळे मातीचे रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलतात व अशा जमिनीत विषारी घटकांचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकता कमी होते। याच्यासाठी एक छोटासा प्रयोग मी आपल्याला सांगते की 2 छोट्या कुंड्या घ्या आणि एका कुंडीमध्ये केळाचं साल हे तुम्ही पुरा। एक आठवड्यानंतर, एक महिन्यानंतर जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की त्या केळाच्या सालीचं विघटन झालेलं असेल, परंतु दुसऱ्या कुंडीमध्ये स्टायरोफोमचे ग्लास म्हणजे जे आपण वापरतो आणि फेकून देतो असा ग्लास तुम्ही त्याच दुसऱ्या कुंडीमध्ये मातीत पुरून ठेवा। एका आठवड्यानंतर पहा, तुम्हाला तो ग्लास तिथेच दिसेल। एका महिन्यानंतर पहा, एका वर्षानंतर पहा, 10 वर्षानंतर, 100 वर्षानंतर सुद्धा तो ग्लास त्याच ठिकाणी असणार आहे, कारण त्याचं विघटन होतच नाही। त्यामुळे ही मृदा प्रदूषणाची कारणं आहेत आणि यातलं शेवटचं आहे इतर प्रदूषके। सामान्यतः रेझिन, वंगण, साबण, रंग तयार करताना त्यात पॉलिक्लोरिनेटेड बायफिनेल्स ही रसायनं वापरली जातात। त्यांचा अंशतः ही रसायने मातीत अंशतः मिसळल्याने देखील भूप्रदूषण होते। आता भूप्रदूषणाचे परिणाम। नंबर 1, रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते। जमिनीतील सूक्ष्म जीवांचा नाश होऊन काही वेळा जमिनीतील क्षारता वाढते। अशा जमिनी पिकांच्या वाढीस या उपयुक्त नसतात। नंबर 2, कचऱ्यातील प्लास्टिक सारखे पदार्थ जमिनीत वर्षानुवर्षे पडत राहून जमिनीचे जैव रासायनिक गुणधर्म त्याच्यामध्ये बदल घडवून आणला जातो आणि अशी जमीन किंवा मृदा ही प्रदूषित असते। नंबर 3, शिसे, कॅडमियम, पारा इत्यादींसारखी काही रासायनिक घटक जमिनीत राहिल्यामुळे अन्न चक्रावाटे मानवी शरीरात पोहोचतात। असे रासायनिक घटक सजीवांच्या वाढीस बाधा निर्माण करतात। किरणोत्सर्गी पदार्थांसारखे काही विषारी घटक तर सजीव प्राण्यांच्या गुणसूत्रांवरती परिणाम करतात। नंबर 4, हवेतील विषारी धूलिकण, राख वगैरे जमिनीत साठत जाऊन जमिनीतील घटकांवरती याचा परिणाम होतो आणि एक प्रकारे मृदेचं प्रदूषण होतं। आता या भूप्रदूषणावरील किंवा मृदा प्रदूषणावरील उपाय। नंबर 1, सहजासहजी विघटन न होणारा कचरा जमिनीवरून देण्याऐवजी तो साठवून पुनर्चक्रीकरण प्रक्रियेसाठी द्यावा अथवा त्याचे उच्च तापमानाला ज्वलन करावे। नंबर 2, शेतीतील तयार होणारा सेंद्रिय कचरा हा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी उपयोगी असतो। तो इतरत्र फेकून न देता कुजवून त्याचे खत तयार करावे। नंबर 3, रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे टाळावा। याऐवजी जैविक पद्धतीने तयार केलेली कीटकनाशके व खते वापरावी। उदाहरणार्थ, कडुनिंबापासून कीटकनाशके व खते तयार करता येतात। या खतांचे विघटन सहज होते। आता ही कडुलिंबापासून कीटकनाशके कशी तयार करायची, तर कडुलिंबाच्या ज्या लिंबोळ्या असतात त्या साठवायच्या, त्या वाळवायच्या, त्याचं चूर्ण करायचं आणि 1 लिटरमध्ये किंवा 5 लिटरमध्ये, 10 लिटरमध्ये आपल्याला कशी आवश्यकता आहे, आपल्या शेताचं क्षेत्रमान बघून त्या पद्धतीनं आपण हे कीटकनाशक तयार करायचं पाण्यामध्ये कालवून आणि त्याची संपूर्ण
पिकांवरती फवारणी करायची. हे एक उत्तम सेंद्रिय असं कीटकनाशक आहे. त्याच्यानंतर नंबर 4, विविध कारणांमुळे जमिनीची सतत धूप होते. यासाठी जास्तीत जास्त गवताळ प्रदेशांचे संवर्धन केले पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. झाडांमुळे जमिनीची धूप आपल्याला थांबवता येते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता या झाडांच्या मुळामध्ये असते. त्यामुळे जमिनीचे प्रदूषणही कमी होण्यास मदत होते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की शेताच्या बांधावरती कडेला झाडं लावली जातात. याचं कारणच हे आहे की जमिनीची धूप थांबण्यास मदत होते. त्याचबरोबर झाडांची जी मुळं असतात ती जमिनीतलं पाणी शोषून जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. आणि शेवटचं आहे भूप्रदूषण रोखण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे नागरिकात भूप्रदूषणाविषयी जनजागृती निर्माण करणे. यामध्ये महिलांची महत्वाची भूमिका, योगदान आपल्याला असं सांगता येईल की घरामध्ये आपण हिरवा भाजीपाला आणत असतो. भाजीपाला निवडल्यानंतर जी देठं असतात ती आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो. जर आपला घरचा बगीचा असेल तर ही देठं कचऱ्यामध्ये न टाकता झाडाच्या बुंध्यापाशी जर टाकली तर त्या झाडाला, त्या रोपाला, त्या झुडपाला एक प्रकारे सेंद्रिय खत मिळतं आणि असं खत हे त्याच्या वाढीसाठी पोषक असतं. याचा विचार गृहिणींनी, माता भगिनींनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. युनिट नंबर 2 मधला प्रदूषणाच्या प्रकारातला शेवटचा प्रकार ध्वनी प्रदूषण, साऊंड पोल्युशन. वाढते औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या याबरोबरच आणखी एक समस्या आज आपणा सर्वांना भेडसावत आहे, ती म्हणजे ध्वनी प्रदूषण. एखाद्या मंदिरामध्ये किंवा चर्चमध्ये किणकिणणारी घंटा किंवा घंटानाद एखाद्या असं श्रवणीय वाटेल, तोच आवाज एखाद्याच्या दृष्टीने ध्वनी प्रदूषण असेल. ध्वनी ह्या शब्दाची व्युत्पत्ती लॅटिन शब्द नॉशिया या शब्दापासून झालेली आहे आणि नॉशिया म्हणजे मळमळीची भावना असा त्याचा अर्थ होतो. काही व्याख्या आपण ध्वनी प्रदूषणाच्या बघूया. नंबर 1, अ जिंगलिंग बेल इज ऑल्सो समवन्स टू नॉइज पोल्युशन. एन्सायक्लोपीडिया अमेरिका मधून ही व्याख्या केलेली आहे. म्हणजे किणकिणणारी घंटा सुद्धा एखाद्याच्या दृष्टीने ध्वनी प्रदूषण असेल. नंबर 2, अनवॉन्टेड साऊंड इज नोन ॲज नॉइज पोल्युशन. म्हणजे कोणताही नको असलेला आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण. नंबर 3, ध्वनी हा यांत्रिक ऊर्जेच्या लहरीपासून उत्पन्न होतो. पर्यावरणातील नको असलेला आवाज ज्यामुळे सजीवांवर आणि निर्जीवांवर विपरीत परिणाम होतो यालाच ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. या ठिकाणी आपण निर्जीवांवर असं म्हटलेलं आहे म्हणजे खडक हा निर्जीवांमध्ये मोडतो आणि एखाद्या ठिकाणी मोठा बॉम्बस्फोट केला आणि त्याचा आवाजाची तीव्रता एवढी मोठी असेल की त्याच्यामुळे त्या दगडाचे लहान मोठे तुकडे होण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी निर्जीवांवर देखील विपरीत परिणाम होतो ध्वनी प्रदूषणाचा, असं आवर्जून या व्याख्येमध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ध्वनी मोजण्याचे एकक. डेसिबल या एककामध्ये ध्वनी मोजतात. हे एकक टेलिफोनचा जनक अलेक्झांडर बेल यांच्या नावातून घेतलेलं आहे. बेल हे मूळ एकक असून डेसिबल हे प्रति एककाबरोबर 10च्या पटीने वाढणारे म्हणजे लॉगॅरिथमिक एकक आहे व हे मोजण्यासाठी एकॉस्टिक मीटर वापरतात. त्यालाच मराठीत ध्वनी मापक यंत्र म्हणतात. इथे तुम्हाला एमसीक्यू 2-3 विचारण्याची शक्यता राहते. ते म्हणजे ध्वनी प्रदूषण टिंब एककामध्ये मोजतात, तर त्याचं उत्तर आहे डेसिबल. बेल हे नाव कोणाच्या नाव टिंब यांच्या नावातून घेतलेलं आहे. याचं उत्तर आहे टेलिफोनचा जनक अलेक्झांडर बेल. त्याच्यानंतर हे डेसिबल हे टिंब प्रकारचे एकक आहे, तर त्या ठिकाणी लॉगॅरिथमिक हा शब्द अपेक्षित आहे. आणि ध्वनी प्रदूषण मोजण्यासाठी किंवा ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी एकॉस्टिक मीटर वापरतात. म्हणजे एकॉस्टिक मीटर हा सुद्धा शब्द तुम्हाला माहित असला पाहिजे. यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. ध्वनी प्रदूषणाची कारणे, द कॉजेस ऑफ नॉइज पोल्युशन. ध्वनी प्रदूषण होण्याची अनेक कारणे आहेत आणि ती पुढील प्रमाणे. नंबर 1, सण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम. गौरी गणपती सारख्या सणांमध्ये सार्वजनिक मंडळे मिरवणुकीच्या वेळी डॉल्बी सिस्टीम वाजवतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते.
तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, काही समारंभात झांज, लेझिम, कर्णकर्कश वाद्ये वाजवतात, त्यामुळेही मोठ्या प्रमाणावरती ध्वनी प्रदूषण होतं. परंतु टेक्नॉलॉजिकली ज्या साऊंड सिस्टीम्स आहेत त्याच्यापेक्षा ज्या पारंपरिक वाद्य आहेत ही याला कधीही प्राधान्य आपण दिलं पाहिजे. म्हणून आजकाल डॉल्बीला बंदी आहे, परंतु पारंपरिक झांज, लेझिम यांना शासन परवानगी देतं. नंबर 2, उपकरणांचे आवाज. अत्याधुनिक उपकरणांमुळे मानवाचे जीवन हे सुखमय झाले असले तरी त्यापासून जो ध्वनी निर्माण होतो त्याचा त्रास मानवाला सोसावा लागतो. घरातील वातानुकूलित यंत्रे, वॉशिंग मशीन, दूरचित्रवाणी संच, रेडिओ, त्याच्यानंतर मिक्सर, कुकर इत्यादी उपकरणांमुळे ध्वनी प्रदूषण होते. परंतु जे ऑटोमोबाईल इंजिनियर्स आहेत किंवा ही उपकरणं बनवणारे जे मेकॅनिक्स आहेत, आज त्यांच्यापुढे हे आव्हान आहे की आवाज जास्त न होता हे उपकरण कसं विकसित करायचं. आणि ऑटोमोबाईल इंजिनियर्सनी तर आज आवाज न करणारी, ध्वनी प्रदूषण न करणारी, हवा प्रदूषण न करणारी 2 व्हीलर बाईक आज बाजारामध्ये आणलेली आहे. आणि या त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आपण सलाम केला पाहिजे, कारण यामुळं निसर्गाचं जे प्रदूषण होतंय हे प्रदूषण या ठिकाणी थांबलेलं आहे. नंबर 2, औद्योगिकरण. झपाट्याने वाढणारे औद्योगिकरण हे ध्वनी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. औद्योगिक कारखान्यात विविध प्रक्रियेसाठी मोठी उपकरणे वापरावी लागतात आणि त्यापासून 80 ते 90 डेसिबल इतका मोठा आवाज निर्माण होतो. कारखाना परिसरात साधारणतः 55 ते 60 डेसिबल एवढी आवाज मर्यादा राखली जाते. त्यामुळं यामुळे सुद्धा कारखाना परिसरामध्ये आवाजाचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. दळणवळणाची साधने. मोटार गाड्या, रेल्वे, विमान इत्यादी आधुनिक दळणवळणाच्या साधनामुळे मोठा आवाज निर्माण होतो व ध्वनी प्रदूषण होते. जेट विमान ज्यावेळी आकाशात उड्डाण घेते त्यावेळी विमानाच्या आवाजाची तीव्रता ही 120 डेसिबल किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त असते. तर इथं तुम्हाला एमसीक्यू प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्या वेळेला जेट विमान आकाशात झेपावते त्यावेळेला ध्वनीची तीव्रता टिंब डेसिबल इतकी असते. आणि या ठिकाणी वेगवेगळी उदाहरणं घेऊन सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जुन्या नादुरुस्त मोटार गाड्या, त्यावर बसवलेले हॉर्न अधिक ध्वनी प्रदूषण करतात. त्यामुळं सरकारने एक नियम काढलेला आहे की 10 वर्ष गाड्यांचा वापर झाला की त्या स्क्रॅपमध्ये काढायच्या, त्यांच्या वापरावरती बंदी आहे. याचं कारणच काय आहे की अशा जुन्या गाड्यांच्या मधून ध्वनी प्रदूषण होतं, त्याचबरोबर हवा प्रदूषणही मोठ्या प्रमाणावरती होतं. म्हणून शासनाने हा लोकांना नियम घालून दिलेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं कारण आहे नैसर्गिक कारणे. यात प्रामुख्याने झाडांच्या पानांचा सळसळाट, मोठे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, समुद्र किनाऱ्यावर आपटणाऱ्या लाटा यांचा समावेश होतो. तर यांच्या डेसिबल विषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2 व्यक्ती परस्परांच्यात कुजबुजतात, हा किती डेसिबल मध्ये आवाज असतो. ज्या वेळेला झाडांच्या पानांची सळसळ होते त्या पानांच्या सळसळीचा आवाज किती डेसिबल मध्ये असतो. तर याचा रेफरन्स तुम्ही नेटवर घेतला तर ह्याचं अचूक उत्तर तुम्हाला मिळू शकतं. पुढचा मुद्दा आहे ध्वनी प्रदूषणाचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ नॉइज पोल्युशन. एका ठराविक क्षमतेच्या पुढे मानव किंवा सजीव ध्वनीची मर्यादा सहन करू शकत नाही. ध्वनी प्रदूषणाचा परिणाम हा दूरगामी आहे. इतक्या सततच्या ध्वनी प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर बरेच अनिष्ट परिणाम दिसून येतात. ते दुष्परिणाम पुढील प्रमाणे. नंबर 1, नियंत्रित गोंगाटामुळे रक्तदाब वाढतो, घाम येतो व थकवा जाणवतो. नंबर 2, सततच्या गोंगाटामुळे माणसाचा स्वभाव चिडखोर बनतो. तसेच ध्वनी प्रदूषणामुळे डोकेदुखी, मळमळ, अस्वस्थता वाटणे, लहरीपणा इत्यादी परिणाम मानवी आरोग्यावर होतात. नंबर 3, सततच्या व जास्त तीव्रतेच्या ध्वनीमुळे सजीवांच्या श्रवणशक्तीवरती परिणाम होऊन ती कमी होते. ध्वनी प्रदूषणामुळे कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. त्यामुळं जे यंत्रावरती काम करणारे कामगार असतात आणि सतत त्यांच्या कानावरती आवाज पडतो, त्यांच्या कानावरती किंवा श्रवण यंत्रावरती परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ध्वनी प्रदूषणामुळे मानवाचे स्वास्थ्य बिघडते. यामुळे निद्रानाश,
अपचन होऊन कार्यक्षमता मंदावते. नंबर 5, नियमित व जास्त आवाजाच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये मानसिक विकृती निर्माण होते. नंबर 6, गर्भवती स्त्रियांच्या गर्भावर ध्वनी प्रदूषणामुळे घातक परिणाम घडून येतात. नंबर 7, ध्वनी प्रदूषणामुळे शरीर क्रियेत बिघाड होऊन रक्ताभिसरणाची क्रिया मंदावते. पचन संस्थेत आणि श्वसन प्रक्रियेत बिघाड निर्माण होतो. ध्वनी प्रदूषणामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे ज्या वेळेला घरामध्ये आपण टीव्ही वगैरे लावतो किंवा रेकॉर्ड प्लेअर लावतो त्याची ध्वनी मर्यादा पण निश्चित केलेली आहे. रात्री 10 नंतर मोठ्या आवाजामध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल एवढा आपल्याला टीव्हीचा आवाज मोठा ठेवता येत नाही. त्याचबरोबर रेकॉर्ड प्लेअरवरची गाणी सुद्धा मोठ्या आवाजात आपल्याला ऐकता येत नाहीत. कायद्याने त्याच्यावरती बंदी आहे. याच्यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे ध्वनी प्रदूषणावरील उपाय. सांस्कृतिक कार्यक्रमात वाजविण्यात येणाऱ्या वाद्यांच्या आवाजावर मर्यादा ठेवावी. नंबर 2, ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, महाविद्यालये आहेत, सरकारी कार्यालये आहेत, या ठिकाणी शांतता म्हणजेच सायलेन्स झोन निर्माण करावा आणि शिस्तभंग करणाऱ्यावरती कठोर कारवाई करावी. नंबर 3, महामार्ग, औद्योगिक क्षेत्र, विमानतळ या ठिकाणी वृक्षारोपण करावे. कारण झाडांच्या पट्ट्यामुळे ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी होते. मुंबई येथील सांताक्रूझ विमानतळाच्या भोवती हिरव्यागार झाडांचे पट्टे तयार करण्यात आलेले आहेत. कारण का, ज्या वेळेला विमान उड्डाण घेतं किंवा जमिनीवरती उतरत असतं त्यावेळेला कर्णकर्कश आवाज होत असतो आणि हा आवाज हा झाडांच्या घनदाट छायेमुळं, आच्छादनामुळं तो शोषून घेतला जातो आणि बाहेर ज्या मानवी वस्त्या आहेत त्यांना या आवाजाची तीव्रता कमी जाते. नंबर 4, विमाने, रेल्वे हे सर्वात जास्त ध्वनी निर्माण करतात. या ठिकाणी त्यांच्या इंजिनांच्या सभोवती ध्वनी अवरोधन उपकरण बसवून आवाजावर नियंत्रण ठेवावे. नंबर 5, औद्योगिक क्षेत्रातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी जास्त ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांची रचना बदलून कमी ध्वनी निर्माण करणारी उपकरणे आणावी. तसेच कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींना ध्वनीपासून रक्षण करणारी उपकरणे पुरवावीत. उदाहरणार्थ कर्ण आच्छादने. नंबर 6, ध्वनी प्रदूषण कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून कायदा मांडणाऱ्यास शिक्षा करावी. नंबर 7, ध्वनी प्रदूषणाबाबत प्रत्येक नागरिकात जनजागृती करणे महत्वाचे आहे. त्यामुळे बराचसा ध्वनी कमी करता येणं शक्य आहे. आणि शेवटचं आहे, जास्त ध्वनी निर्माण करणाऱ्या वाहनांऐवजी कमी ध्वनी निर्माण करणारी वाहने वापरावीत. नादुरुस्त वाहने वापरू नयेत. वाहनांची योग्य प्रकारे देखभाल करावी.